घरांच्या किमती कमी करण्यासाठी उभारलेल्या लढ्याला यश मिळाल्याबद्दल आमदार विक्रांतदादा पाटील तसेच भाजप नेते बाळासाहेब पाटील यांचा समस्त सिडको घर लॉटरी विजेते परिवारांच्या वतीने आभार संवाद कार्यक्रमात जाहीर सत्कार करण्यात आला आहे। दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पनवेल येथील रॉयल गार्डन लॉन्स येथे आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लॉटरी विजेते कुटुंबीय उपस्थित होते। विशेष म्हणजे सिडको लॉटरी प्रणालीद्वारे घर मिळालेल्या लाभार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेत आपल्या नेत्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत स्वप्नातील घर आता प्रत्यक्षात मिळत आहे असे समाधान व्यक्त केले। कार्यक्रमात बोलताना आमदार विक्रांतदादा पाटील यांनी सांगितले की सिडको घरांच्या किमती कमी करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला गेला आणि अखेर सामान्य नागरिकांना दिलासा देणारा निर्णय झाला। घर हे प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते आणि ते स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद आज पाहायला मिळतो असे त्यांनी नमूद केले। तसेच सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असून भविष्यात आवास योजना अशा विविध माध्यमातून नागरिकांना लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी त्यांनी राज्य सरकार तसेच देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचे विशेष कौतुक केले। या निर्णयामुळे हजार कुटुंबांना मोठा दिलासा मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले। संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण असून उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात आपल्या नेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। कोची लॉटरी जाहीर झाली त्यावेळेला आम्हाला वाटलं चल एक स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं, पण नंतर जसे यांनी विषय मांडले की जशा जशा त्या टर्म्स कंडिशन पुढे आल्या त्याच्यानंतर कळलं की अजून बऱ्याच गोष्टी आहेत जे पूर्ण व्हायच्या बाकी आहेत। त्याच्यानंतर फसवणूक झाल्यासारखं कुठेतरी वाटलं आम्हाला। त्याच्यानंतर आम्ही मानसरोवर नोडमधून संघटना केली, एकत्र आलो, लढायचं ठरवलं, पण लढायचं कोणाशी आणि कसं ती एक काही दिशा नव्हती, नेतृत्व नव्हतं। पण साहेब अशा वेळी विक्रांतदादा पाटील एक नवी दिशा बनून आमच्या समोर आले, त्यांनी आम्हाला बरेच मार्ग दाखवले। कधी वाटतं हे स्वप्न खरंच पूर्ण होईल का? पण मित्रांनो, प्रत्येक संघर्षाला दिशा देण्यासाठी नेतृत्व लागतं आणि या संपूर्ण प्रवासात दोन नावं खंबीरपणे आपल्यासोबत उभी राहिली, ते म्हणजे सन्माननीय आमदार श्री विक्रांतदादा पाटील आणि सन्माननीय श्री बाळासाहेब पाटील। नेतृत्व म्हणजे फक्त पद नाही, नेतृत्व म्हणजे लोकांच्या वेदना समजून घेणं आणि त्या वेदनांसाठी लढणं। खरं तर एक लोकप्रतिनिधी म्हणून रोज नवीन नवीन प्रश्नांना घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम करत असतो आणि या काम करण्याच्या प्रवाहामध्ये कुणी येऊन आभार मानावे, कुणीतरी त्यामध्ये चांगलं म्हणावं ही अपेक्षा न करता काम करणारे आम्ही कार्यकर्ते। कारण सामाजिक जबाबदारी, नैतिक जबाबदारी मानून आणि या आमदारकी जी काही आपल्याला मिळालेली आहे ती मिरवण्यासाठी नाही तर जनकल्याणासाठी हे मानून काम करणारे आपण कार्यकर्ते आहोत। त्यामुळे कुणीतरी आभार मानेल या भावनेनं आपण कधीच काम करत नाही, पण तरी सुद्धा जेव्हा एखाद्या विषयाला न्याय मिळतो, लढा यशस्वी होतो आणि त्यातून जे लाभार्थी आहेत ते कुठेतरी आभार बाजूला राहू दे पण शाबासकीची एक थाप पाठीवर देतात, तेव्हा पुढच्या या सगळ्या प्रवाहात आणि प्रवासात काम करण्याची अधिकची ऊर्जा त्यातून प्राप्त होत असते, हे मात्र खरं आहे। आणि त्यासारख्या एका युवाबद्दल, एखाद्या आमदाराबद्दल जर का आमच्या सहकाऱ्यांमध्ये, या नागरिकांमध्ये त्यांच्या हृदयात जर का इतकी चांगली भावना असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ह्यापेक्षा जास्तीचं काहीच नको, खरं तर एवढंच खूप आहे अशी भावना आज तरी माझ्या मनात आहे। आणि त्यामुळे मी या सगळ्या नागरिकांचे मनापासून आभार मानतो। आज हजारो नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या की कशा पद्धतीनं सिडकोचं घर घेताना आमच्या मनात भावना होती, त्या घरांची किंमत ऐकल्यानंतर आमची अवस्था काय झाली, आम्ही संघर्ष करण्याचा प्रयत्न कसा केला, सिडकोकडनं आमच्या मनामध्ये आमच्या वाट्याला कसा अपमान आणि कसं वाईट वागणूक आमच्या पदरात पडली, तयार झाली। हा जो प्रवास या ठिकाणी या मंचावरनं अनेकांच्या तोंडून ऐकला तेव्हा खरं तर खूप आनंद मला झाला आणि यातून नक्कीच पुढचे अनेक विषय सोडवण्यासाठीची एक ऊर्जा, नवीन उर्मी त्यातून प्राप्त झालेली आहे। त्यामुळे मी सगळ्या नागरिकांचे मनापासून आभार मानतो। अक्षय तृतीयेसारखा आज 3.5 मुहूर्तातला एक सण असताना सुद्धा त्या ठिकाणी परिवारातले सगळे कार्यक्रम पूर्ण करून या ठिकाणी गेले 5 तासापासून ही सगळी मंडळी इथं न काही एकही मिनिट बाहेर न जाता 5-5 तास जेव्हा थांबून या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, मला वाटतं हेच या कार्यक्रमाचं यश आहे। त्यांच्या भावना किती आज शुद्ध आहेत, पवित्र आहेत, या सगळ्या विषयाचा आज मला अनुभूती या ठिकाणी आली। 24 तासापैकी 18-19 तास जे काही आपण काम करू शकतो, जी काही आपली क्षमता आहे ती पूर्णच्या पूर्ण जनकल्याणासाठी वापरणं, यासाठी काम करणारा मी कार्यकर्ता। त्यामुळे जे प्रश्न येतील त्या प्रश्नांना न्याय मिळवून देणं, मग ते आमचे प्रकल्पग्रस्तांचे असतील, ते आमच्या मातृशक्तीला ताकद देण्याचे असतील, युवा शक्तीला मजबूत करून त्या ठिकाणी समोर नेण्याचे विषय असतील,
तिसरी मुंबई या ठिकाणी येते, त्या माध्यमातून आमच्या युवांसाठी काय संधी उपलब्ध होऊ शकतील त्याचा विषय असेल. इथे देवाभाऊंच्या सरकारच्या माध्यमातून एज्युसिटी, मेडिसिटी, अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीज येतात, त्या माध्यमातून काय ऑपॉर्च्युनिटी तयार होऊ शकतील हा विषय असेल. त्यामुळे या भागामध्ये आमच्या युवा, महिला, कामगार वर्ग, शेतकरी वर्ग, प्रकल्पग्रस्त या सगळ्यांच्या कल्याणासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी पूर्ण वेळ, पार्ट टाइम नाही, पूर्ण वेळ कटिबद्ध असणारा मी लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे जे जे विषय माझ्यापर्यंत येतील ते सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. अनेक विषय सुटतील, काही विषयांना अडचणी येऊ शकतील, पण प्रयत्न मात्र प्रामाणिक राहील, 100% क्लिअर राहील. आत एक बाहेर एक असे धंदे कधीही होणार नाहीत, एवढंच मी छाती ठोकपणे सांगू शकतो.